राज्यात सध्या चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार एकच असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय। तो सूत्रधार म्हणजे वाल्मिक कराड। मात्र तो सूत्रधार कसा ठरला, त्यासाठी साक्षी पुरावे काय होते जाणून घेऊयात सविस्तर। पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सांगितल्याप्रमाणे एक फोन कॉल, 5 गोपनीय साक्षीदार आणि एक भेट, ज्यामुळे वाल्मिक कराड या प्रकरणात पुरता अडकला। हा फोन कॉल म्हणजे कराडनं 29 नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुले याच्या फोनवरून खंडणी मागितली होती। त्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचा आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला। त्याबाबत माहिती देण्यासाठी 7 डिसेंबरला सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला रिटर्न कॉल केला, ज्यामध्ये कराडनं जो उठेल आणि आपल्या आडी येईल त्याला सोडणार नाही असं सुदर्शन घुलेला सांगितलं होतं। त्यानंतर घुलेनं आवादा कंपनीच्या कार्यालयात कॉल केला आणि धमकी दिली होती। त्यानंतर वाल्मिक कराडला संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार ठरवण्यास कारणीभूत ठरली ती 8 डिसेंबरला झालेली सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि आणखी एक गोपनीय साक्षीदार यांची नांदूर फाट्यावरील हॉटेलमधील भेट। त्यावेळी विष्णू चाटे यानं सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला। त्याबाबत 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराड विरुद्ध सबळ पुरावे हाती आले। वाल्मिक कराडनं आवादा कंपनीला खंडणी मागितली होती, त्यातून वाद झाला आणि या वादानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं। त्याचबरोबर या आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलेला एक व्हिडिओ कॉल देखील तेवढाच महत्त्वाचा ठरला, ज्यामध्ये घुलेनं संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना एक व्हिडिओ कॉल केला होता। हा व्हिडिओ कॉल आरोपी जयराम चाटे यानं एका व्हॉट्सअप ग्रुपवर केला होता। हाच डिजिटल पुरावा सीआयडीनं महत्त्वाचा मानलाय। त्यामुळं या आरोपपत्रानंतर वाल्मिक कराड भोवती कारवाईचा फास अधिकच आवळला गेलाय। कारण आता वाल्मिक कराड विरुद्ध खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा तपास एकत्रित करण्यात आलाय। अशा प्रकारे संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंतचे साक्षी पुरावे आणि मुख्य सूत्रधार ठरवणं इथपर्यंत तपास येऊन ठेपलाय। मात्र जोवर त्यांच्या आरोपींना शिक्षा मिळत नाही तोवर या प्रकरणाबाबतचा संताप आणि उद्विग्नता अशी दगदगत राहणार, एवढं मात्र नक्की। तर मंडळी, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार एकच असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।